आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर वापस तुमच्या आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात सांगणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या परमेश्वराच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. तर प्रेषितांच्या कृत्यात 3रा अध्याय 1 पासून आपण वचन वाचूया. प्रेषितांची कृत्य 3 वचन 1. पेत्र आणि योहान हे तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेला वरती मंदिरात जात. पेत्र आणि योहान जेव्हा प्रभूचं वचन घेण्यासाठी निघालेले होते तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला. पांगळा कसा असेल काय? आता जो जन्मापासून जर पांगळा पडलेला आहे तो भीक कसा मारणार? पांगळा पडलेल्या माणसाची परिस्थिती कशी असते? कोणते आणून ठेवतं ना, चालणार कसं तो? बरोबर की नाही? पांगळा पडलेला त्याला कोणते घेऊन येत असेल की नाही? आपल्या इकडे पांगळा पडला तर प्रार्थनेला घेऊन येतील, भीक मागायला नाही आणून ठेवणार. काय बोलत नाही? आपल्या इकडे जर मनुष्य पांगळा पडला तर त्याला कुठे आणून ठेवतील? प्रार्थनेला आणतील. पण या पांगळ्या माणसाला भीक मागायला ठेवलेलं होतं. आणि कोणत्या दरवाजाजवळ? आपल्या इकडे कोणता दरवाजा आहे? तुम्हाला पेट्रोलचा ना, हालेलुया. पण दरवाजाजवळ माणसं कोण येतात जातात ते बघायला बसतात. हालेलुया. आपल्या इकडे असे बरेच दरवाजा जवळ आहेत बसलेले, पण मागणार नाही. पण येशूकडे हेच मागतात की पवित्र आत्मा पाहिजे, ते नाही मागत. हालेलुया. पाहिजे, नोकरी पाहिजे, वस्तू पाहिजे, बरोबर, हे सगळंच पाहिजे. हालेलुया. तसं या पांगळ्या माणसाला आणून ठेवलेलं होतं. कुठे ठेवलेलं होतं? सुंदर नावाच्या. तुम्ही कोणत्या दरवाजाजवळ आहे? हालेलुया. तर तुम्ही देवाच्या वचनाच्या दरवाजाजवळ बसलेले आहे. आणि आपल्या सगळ्या दरवाजाजवळ वचन आहेतच. म्हणजे पवित्र वचन घेण्याच्या जवळ आलेली व्यक्ती आहे. बरोबर? तसं आहे. तर त्या वेळेला ना पेत्र आणि योहान आलेला होता. तर त्यांनी त्याला काय केलं? पैसे नाही दिले. तू पांगळा आहे ना, तर तुला मी काय करतो? मी बरं करत आहे. घ्या. पुढे एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्या जवळ त्याला भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलायची. काय सांगते? मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत होते. कुठे? सुंदर नावाच्या दरवाजाजवळ आणून त्याला ठेवत होते भीक मागण्यासाठी. पेत्र आणि योहान हे मंदिरात जात आहे असं त्यांनी पाहिलं, भीक मागितली. तेव्हा पेत्र आणि योहान आणि त्याच्याकडे काय केलं? एखादी वस्तू कशी घेतात तेव्हा निरखून पाहतात. बरोबर? भाजीपाला शेतकरी निरखून पाहतात, कपडे शेतकरी निरखून पाहतात. तसं त्यांनी त्याला पुढे आपण डॉक्टर असलं तर चेक करेल काय झाले, पाय दुखतात, कुठे दुखते, कसं दुखते, काय झाले, हाडं तुटले, क्रॅक झाले, गुडघ्याला काय झालंय, थोडा क्रॅक झालेला आहे असं ना. पण याला एक्सरे नाही, सिटी स्कॅन नाहीये, सायकल स्टँड नाही, कोणते स्टँड नाहीये. पण एक स्टँड मात्र आहे. इंग्लिश मध्ये स्टँड अप. अरे पेत्र म्हणाला मामाकडे बघा, असं सांगितलं का?
त्याने काय आमच्याकडे बघ. आता दाखवतो काय बघायचं तर बघून घे असं मारणार का. आणि काय शिकलं आमच्याकडे बघ. जेव्हा मनुष्य आता तुम्ही प्रार्थनेत आलेले आणि तुम्ही खरोखर आमच्याकडे जर बघितलेलं आहे त्याच्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे काय तुमच्या जीवनात येणार. त्याने काय सांगितलं आमच्याकडे बघ. आम्ही बघत नाही म्हणून आमच्या प्रार्थनेमध्ये आम्हाला अनुभव येत नाही. अनेक लोक प्रार्थनेला येतात तो पहिला माणसाला बघतो, माणसाचा संवाद जोडतो, माणसाच्या सांगण्यावर वागतो पण देवाच्या सांगण्यावर वागत. हालेलुया. आता जर तुम्ही अनुभव घेत आहे हालेलुया तर अनुभव आपल्या सगळ्यांना असे घेतले पाहिजे की येशू आम्हाला दिसला पाहिजे. हालेलुया. आणि जर तो दिसत आहे तर चमत्कार होत आहे. हालेलुया. वचन 5 तेव्हा त्याच्यापासून अरे तेव्हा त्याच्यापासून काहीतरी काहीतरी मिळणार आहे या अपेक्षेने त्यांनी त्याच्याकडे लक्ष लागले. बघा लक्ष लावलं. काहीतरी सोनं पैसे असं सांगितलं मिळणार आहे ना. हालेलुया. आम्ही आमच्या जीवनामध्ये हेच बघतो. प्रार्थना चालू असताना आपले विचार माझा हा धंदा आहे, माझी ही वस्तू आहे, मला हे भेटायचं आहे, मला हे प्रार्थना पाहिजे, तसं मिळालं पाहिजे, हे झालं पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. हालेलुया. आणि तो त्याच परिस्थितीमध्ये ना तो विचारधारा करतो. हालेलुया. पुढे वचन 6 मग पेत्र म्हणाला अरे माझ्याजवळ सोने किंवा रुपये काहीच नाही जे आहे सैतान नाही ना. हालेलुया. माणसात आडवा सैतान येतो बरोबर. सांग लोकांचे ते माझ्याकडे सोनं रुपये नाही मिळत, पैशात मन नका लावू, रुपयामध्ये मन नका लाव, ते येशू मध्ये लाव. आपण हर एक प्रार्थनेला येणारे वस्तूचा शोध करतात पण येशू ख्रिस्ताचा शोध करतात. जर प्रार्थना करायला आलेल्या व्यक्तीचं मन कुठे पाहिजे येशू मध्ये. हालेलुया. काय सांगते जे आहे ते तुला देतो नाजोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालायला लाग. हालेलुया. काय सांगितलं जे आहे ते देतो उठला चालू लागलो. हालेलुया. काय सांगते नाझरेत तर येशूच्या नावाने उठ आणि चालायला लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरला, त्यांना उठवले, त्याची पावले व बोटे त्याच्या ताकद आली. तो उडे म्हणून उभा राहिला, तो चालायला लागला, तो चालत तो उड्या मारी तो घरी गेला, त्यांच्या बरोबर गेला. हालेलुया. काय सांगते चालत उड्या मारी. हालेलुया. आता तुम्ही एक प्रश्न घ्यायचा आहे. हालेलुया. काय सांगितलं. हालेलुया. तो चालत उड्या मारी देवाची स्तुती करे. सर्व लोकांनी त्याला चालताना देवाची स्तुती करताना पाहिले. आणि मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजा जवळ बसून तो भीक मागणारा तो हाच हे त्यांनी ओळखले. त्याच्या बाबतीत जे घडून आले त्या
यावरून त्यांना फार आश्चर्य त्यांना फार आश्चर्य व विस्मय वाटला. 20 रुपये नाही वाटले, विस्मित वाटले. आणि ते 20 रुपये दिले असतील. हालेलुया. मनुष्य जीवनामध्ये खरे बरेच लोक आपल्यामध्ये तसे आहेत. एखादा भिकारी भीक मागतो तेव्हा त्याला पैसे देतो, त्याला खायला नाही. काय तो पैसे जमा करतो आणि रात्री जाऊन काय पितो, दारू. मुंबईमध्ये कितीतरी असे भिकारी आहेत की त्याच्या स्वतःची मोठी प्रॉपर्टी आहे, पैसा आहे, धन आहे, संपत्ती आहे. हालेलुया. आम्ही काय शिकतो माहितीये? ज्या शिक्षणाचा जो खरा अनुभव आहे तो आम्ही घेतो. ये धन, ये पैसा, ही जी वस्तू जी आहे ही माणसाला फार कमजोर करत असते. समजलं? आणि ही कमजोरता आपल्या सगळ्यांना, तुम्ही जेव्हा पैसा देतो त्याचा विचार करत नाही की मी त्याला पैसे दिले तर त्या पैशाचा त्याने कदाचित गैरवापर पण केला असेल. तो कधी विचार केला? हालेलुया. बरेचसे लोक असे आहेत, पैसे घेतात, जमा करतात आणि संध्याकाळी जाऊन यायला. कधी तुम्ही बघितलं एखाद्या भिकाऱ्याला जाऊन की संध्याकाळी हा मनुष्य कुठे जातो, कुठे झोपतो, कुठे काय करतो? बघा, नाही तुम्हाला बघत. थोडासा प्रत्येक माणसाने थोडासा सर्वे करावा. असं नाही सांगत की त्यांना काही देऊच नका, त्यांना पहिले विचारा. त्यांना एक विचारा की हा पैशाच्या द्वारे तू काय करतो. मग तो सांगतो रात्री झोप लागत नाही तेव्हा मी थोडीशी पितो. थोडीशी म्हणजे त्याला स्वतःला माहिती नाही. अगदी बराचसा अनुभव घ्यावा लागते. जर तू एखाद्या भिकाऱ्याला विचारलं तू अशी का कपडे घेतो, याच्यातून चांगले कपडे का घेत नाही, तर तो पहिला प्रश्न सांगेल जर माझे काळे कपडे नसले तर माझ्याकडे कोण दान देणार. कमीत कमी रात्रीच्या टायमाला तरी आंघोळ करायला पाहिजे ना, कपडे घालायला पाहिजे चांगले. तो एक स्वभाव आहे पैसा घ्यायचा पण मन परिवर्तन करायचं. तुम्हाला पाहिजे असेल ते बघा. मला काही लोक प्रश्न विचारतात तुम्ही लोकांना खायला प्यायला कशाला घालता. तुम्हाला बोलायला सोपं आहे पण जनता काय करतात ते पण बघा. काहीकाच्या घरामध्ये खरोखर अशी पण परिस्थिती, एक मनुष्य भीक मागतो पण अख्ख्या घराला पण पोचतो, अशी पण कंडिशन आहे. हालेलुया. काही लोक अशी पण तुम्हाला भेटतील, चोरी कशी करावी ते पण करत, त्यांना माहिती बरोबर कशी करावी. हालेलुया. कारण ती त्याचा स्वभाव गुण आहे. स्वभाव गुण बोलतात. मी जर त्याला पैसे दिलेच नाही, तू पैसे कशाला, तू खायलाच मागतो ना, हे खा, जेवण घे. मी लोकांना काय करतो, जेवण देतो, चल ये तुला जेवण देतो. अरे खरी गरीब कोण असत माहिती, ते रस्त्यावर फिरतात ना, वेळ शोधून ते कधी कधी तुम्ही हा प्रश्न घ्या, ते कधी कचरा पेटीवाले येतात, फिरतात बरोबर दाव माहिती तुम्हाला. यांना किती मुलं असतात तुम्हाला माहिती, भरपूर मुलं असतात. मग ती मुलं एखाद्या स्टेशनला सोडायची, तिकडे राहायचं, मग कुणी काय दिलं ते काय करायचं ते झालं. आणि हे कचरा पेटी उचलत बाटल्या बिटल्या काय असेल तर रस्त्यात फिरत जायचं आणि ते बंगारवाड्याला नेऊन द्यायचं. त्याच्यातून काय उत्पन्न असेल मग त्याच्यातून या लोकांनी ते खायचं. हालेलुया. काही ठिकाणी त्यांची परिस्थिती असते, एक छोटासा तंबू लोकणार आणि त्या तंबूमध्ये जाऊन बसतो. हालेलुया. अनेक लोकांचे विचार जर घेतले ना तर भरपूर काही शिकायला मिळेल. हालेलुया. मला हा स्वभाव जाम आहे चांगला. कसा, कोण गरीब आहे त्याच्याशी थोडंसं बोलणं, त्यांच्याशी थोडं विचारपूस करणं, कोणाचं कसं चालते, कसं नाही, कसं जमते, कसं नाही, कसं उत्पन्न होते, काय फायदे होतात, केवढं तुमचं याच्यात इन्कम होत असतं. आणि अख्खा दिवस मग ते काय करतात, एक टाइम जेवतात, संध्याकाळी सकाळचं काही खाल्लं असेल ते खातात, मग त्याच्यामध्ये काही कचऱ्यामध्ये काही पडलेलं असेल ते उचलतात, मग ते खाऊन आसपास आपला प्रयत्न करतात. या भारत देशामध्ये बऱ्याचशा लोकांची आर्थिक परिस्थिती अशी, काही लोक अशी आहेत खायचं आहे पण मागायला लाज वाटते.
पण लोकांना त्याची जाणीव नसते की माझ्याकडे थोडं तरी आहे ते मी एक वस्तू तरी द्यावं याला. जो गरिबांमध्ये फिरतो, गरिबाचे आचार विचार जेव्हा मनात घेतो ना, तर खूप समाधानाचा होतो. प्रॅक्टिकल हल्ली मी खरं सांगतो तुम्हाला, माझ्याकडे भरपूर पैसा असला ना, आज तुम्हाला माहितीये की अनेक व्यक्तीकडे मोबाईल आहे, मोबाईल बघितलाय खुश, हा कितीचा रे बापरे एवढा महाग, हे तुमच्यासाठी महत्व आहे, माझ्यासाठी महत्व नाही, माझ्यासाठी सेवा महत्व आहे, मी याला किंमत नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, लहान मुलं जी आहेत शाळेमध्ये जास्त करून, बरोबर, यांच्या हातातून मोबाईल सुटत नाही, बरोबर ना. मोबाईल असलेले सुटत नाही, बाई असो मुली असो मुलगा असो, बरोबर. छोट्या छोट्या मुलांकडे हालेलुया. एक सांगतो तुम्हाला, मी काय प्रयत्न करायला लावले ह्यासाठी, मुलांना एकत्र थोडं घ्यायचं, संध्याकाळी बॅडमिंटन, थोडस क्रिकेट, म्हणजे त्यांना त्याच्यातून गुंतवण्यासाठी प्रयत्न करायचा. हालेलुया. काल मी येत होतो तर मुलं बरं वाटलं, खेळायला लागल्या तिकडे, एक क्रिकेट खेळत होते. मी आलो मध्ये गाडी घेऊन आणि मुलं खेळायला लागली, थोडीशी छोटी छोटी मुलं, म्हणजे बरे होते. माझ्या गाडीमध्ये बॉल एक होता, हा बॉल मी त्या मुलांकडे फेकला, बाबू हे घ्या. हालेलुया. तू बघत राहिला काय बघतो ते, आणि नवीन आहे, पॅकिंग मध्ये होता ना, थँक्यू. इंग्लिश मोबाईल पेक्षा हे चांगलं आहे ना खेळ. हालेलुया. ना मुलांची ओळख, ना माझी ना त्याची, पण त्याला ओळख मी त्या मोबाईल पासून क्रिकेट काहीतरी खेळ दिला. हालेलुया. मी असे म्हणजे बॉल घेतलेली, हे मोबाईल पासून मला पोरांना दूर करायचं, कारण बऱ्याचशा मानसिक तणाव जे आहे त्या पोरांमध्ये त्याच्यात आहे, त्यामुळे ही मेमोरी कमजोर होते. हालेलुया. तर मला कधी कधी बायांना पण त्याला मोबाईलचा जाम शौक आहे, तर ह्यांना संध्याकाळी बॅडमिंटन खेळण्यासाठी बॅट आणि नेट, म्हणजे जाडे झाले असेल तर थोड्या बारीक पण होणार. खरं सांगतो तुम्हाला, मी माझ्या मनाची गोष्टी की सांगतो की तिथून तुमचं थोडस खेळण्यामध्ये काय होते, मन फ्री होते, शरीर फ्री होते, पण मोबाईल मध्ये अर्धा भिकारी होतो, भीक मागण्यासारखं होतं त्याची परिस्थिती. हालेलुया. माझ्या योजना अलग आहेत, त्या तुम्हाला समजणार. हालेलुया. खेळ आहे, खेळू दे, शरीराचा एक्सरसाइज आहे, म्हणजे तुम्हाला थोडं असं नाही की 24 तास तेच करत बसायचं, तो वेळ ठेवायची, एक वेळ एवढी, दुसरी प्रार्थना करायच्या टायमाला प्रार्थना, आणि बाकीचा वेळ खेळण्यामध्ये. हालेलुया. म्हणजे थोडासा वेळ ठेवू, कारण बघा संध्याकाळी टीव्ही बघायला लागतात, बरोबर, त्या टायमाला संध्याकाळी खेळायचं. मी रात्री मला गार झोप, बरोबर. कोणाला बास्केटबॉल खेळायचं असेल, आपल्या इकडे मास्तीची जाळी भरपूर आहे, 2 रिंग बनवल्या, त्याच्यामध्ये बांबूच्या बोळ आणि ते टांगवल्या, गाव घ्यायला द्या उड्या. हे प्रयोग करणं गरजेचं आहे. ज्यांना व्हॉलीबॉल खेळायचं असेल, हालेलुया. कारण मी तुम्हाला सांगतो, स्पोर्ट मध्ये मी खूप नंबर वळा होता. हालेलुया. मला हा शौक पण आहे ना, मला हा इंटरेस्ट पण आहे ना, मला याचं लोकांना जागेवर काय आणावं, म्हणजे एक्सरसाइज कसं करावं, लोक कसे बनावे, लोक कसे करावे, याविषयी. ही जगाची मैत्री आहे, मी तुम्हाला सांगतो, पण पापापासून दूर होत आहे. डोळे क्लिअर होतात, शरीर क्लिअर होते, आणि ह्याच्याद्वारे याचा पूर्ण अनुभव जो आहे तो आपल्याला इंटरेस्टली बनवला जातो. इंटरेस्ट बोलतात ना शरीराला, एक्सरसाइज, म्हणजे तुम्हाला डॉक्टरी नाही होणार. हे खेळ करणारे लोकांमध्ये डॉक्टरचे उच्चार कमी असतात. आपण काय करतो, अख्खा दिवस काम धंदा करतो, असं राहतो, त्याच्यामुळे शरीरात एक्सरसाइज होत नाही, म्हणून शरीर मजबूत. लक्षात आलं. तर हा जो खेळ, आता क्रिकेट एक खेळ निघाला, तो पहिला लंडनला निघाला, इंग्लंड पुढे. हा, तो पहिला खेळ कुठून सुरुवात झाला की एक मुलगा गाया चारायला लागला,
तर त्यांनी कापडाचा बॉल केला आणि काठी ते गाय असं करायला लागलं ना, मारत गेलं. त्याच्यानंतर असं करता एकाने बघितलं तर त्याचा बॉल बनवला. त्याच्यानंतर असं करता करता एक जग प्रसिद्ध क्रिकेटर झालं. ओके, असं तसं आमच्या जीवनामध्ये आम्हाला देवाबरोबर, वचनाबरोबर, शिक्षणाबरोबर, नियमाबरोबर हे जो खेळ आम्हाला सैतानाबरोबर खेळायचा आहे. कारण तो म्हणजे पश्चातापाचा, पाप कबूल करायचा. बरोबर. आता या भिकाऱ्याला काय केलं, त्यांनी पैसे नाही दिले, जो येशू पाहिजे होता तो दिला. आणि रोज तुम्हाला येशू मिळालेला आहे. मी तुम्हासाठी नाही सांगत, प्रार्थनेच्या लोकांना नाही खेळायला सांगत. जी पोरं चुकीच्या रस्त्यात आहेत त्यांना. कारण हल्ली बघा गाडी घेतली का बरोबर ना, गाडी आणि जाडी सारखे माणसं चुकीकडे वळतात. ती चेंज कसं करत. म्हणून चांगले गुण, चांगलं शिक्षण, चांगले अनुभव आपल्या प्रत्येकासाठी मिळाले. म्हणून मी जे धावतो चांगल्यासाठी जाऊ, कारण त्यांना एक प्रीती निर्माण होते, तिथून एक गुण भेटतात. हालेलुया. आणि त्याच्यातून चांगला अनुभव शिकायला मिळतो. ना नफरत, ना निंदा, ना द्वेष, ना हेवा. हालेलुया. आता हा खेळ कसा आहे माहितीये, तो पण तुम्हाला सांगतो. एका बाजूला येशू ख्रिस्त आहे, एका बाजूला शैतान. बरोबर. आता खेळ जो असते, एकाला खुश करायचं ते एकाला दुखावायचं. बरोबर. कारण ते गरज पहिल्याबद्दल 9 अध्याय 24 वचन. शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच बक्षीस मिळते. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा की ते तुम्हाला मिळेल. म्हणजे आम्ही प्रभूमध्ये असे धावा की प्रभूच्या प्रमाणे आशीर्वादाने आम्ही आशीर्वादित होतो. म्हणून त्याने काय सांगितले, असे धावा की ते तुम्हाला मिळेल. म्हणजे आम्हाला येशूमध्ये जास्त वाढ केली पाहिजे. आणि वाढ केल्यानंतर माणसाला अनेक प्रश्नाचं उत्तर शोधून काढता आलं पाहिजे. म्हणून देवामध्ये चालताना, वचनात चालताना, वचनाचं शिक्षण घेताना तुम्हाला जास्त वचनाच्या मार्गानुसार चालता आलं पाहिजे. माणसात प्रीती कशी आली पाहिजे, माणसात शांती कशी आली पाहिजे, माणसात नफरत कशी दूर करता आली पाहिजे, हे पहिले शिक्षण करायचं. आणि ह्यामुळे आमचं जीवन परिवर्तन होते. पण जर हे शिक्षण नसेल तर आमचं भविष्य कुठेतरी कंसोरात पडलेलं जाते. म्हणून प्रभूमध्ये शिक्षण घ्या, प्रभूच्या वचनाचं शिक्षण घ्या, प्रभूच्या नियमाचं शिक्षण घ्या. पण जी मुलं मोबाईलच्या शिक्षणामध्ये आहेत ना, ऐन गोष्टींच्या शिक्षणात, जगाच्या बॉमध्ये, यांना बाहेर काढण्यासाठी तोच पर्याय आहे. पौलाने कसं कार्य केलं, जशी ती होती तशी त्यामध्ये राहायला, त्याच्यातून हळूहळू लोकांना येशू ख्रिस्ताचा अनुभव दिला. डॉन बॉस्को होतं, त्याने काय केलं, असंच केलं. मुलांबरोबर खेळला, तो खेळा, त्याच्यात जिंकला आणि हळूहळू त्यांना देवाची ऐतिहासिक माहिती दिली. ह्याला तो पर्याय असते. देवाचा स्वभाव आणि देवाचे जे गुण आहेत ना, ते लोकांमध्ये मिक्स राहिल्यानंतर तो गुण आणि स्वभाव त्यांना तिथे उत्पन्न होतो. हालेलुया. आमचा स्वभाव आम्हाला कशा पद्धतीने चेंज करता येईल, कसं वागता येईल, तसा प्रमाणे हे जीवन कसं वाढायचं, जसं खेळ आहे तशा प्रकारे आमचं जीवन येशू ख्रिस्ताबरोबर याच खेळाप्रमाणे चालणार आहे की आम्ही शैतानावर विजय कसा मिळणार आणि त्याच्यानंतर या भिकाऱ्यासारखं चालून देवाची स्तुती करायला कसं मंदिरात जाणार, हा प्रश्न आम्हाला शोधायचा आहे. आणि ह्याद्वारेच आम्ही प्रभू येशूची कृपेचा अनुभव घ्यायचा आहे. हालेलुया. तर आम्हाला देवामध्ये ह्या गोष्टी घ्यायचा आहे, आमच्यातूनच देवाची नेहमी स्तुती झाली पाहिजे. तर तेच देवाच्या गौरवासाठी म्हणते 5 वेळा सत्कर्म होऊन देवाचे गौरव आपल्यातून झाले पाहिजे आणि देवाच्या इच्छेप्रमाणे चालले पाहिजे. नाही तर त्या भिकाऱ्यासारखा हमेशा भीक मागत राहणं भविष्यात प्रगती होत नाही. म्हणून प्रगती व्हायचं असेल तर ख्रिस्ताचं वचन, ख्रिस्ताचं शिक्षण, ख्रिस्ताचे नियम,
आणि ख्रिस्ताचा मार्ग जर योग भेटला तर आमच्या जीवनात सर्व काही भेटलेलं आहे. हालेलुया. आपण छोटीशी प्रार्थना करूया. परमेश्वर त्यावेळी बाबा समजा दिवसामध्ये तुझे आभार मानतो. मान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनानुसार चालणाऱ्या प्रत्येकाला सैनिक सर्व कामगार आशीर्वाद देऊ. ही प्रार्थना येशूच्या द्वारे करतो. आमेन. हालेलुया.